नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर चला, बरेच दिवस झाले आपला व्लॉग काही कंटिन्यू येत नव्हता, कारण की रामचं बोरनान आणि जे काही हळदी कुंकू होतं ते सुद्धा राहिलेलं होतं. आणि असे काही कार्यक्रम करायचे म्हटलं ना, घरामध्ये खूप धावपळ होते. त्यानंतर बाहेरून हे सामान आण ते सामान आण, यामध्ये बराच वेळ जातो. आणि त्यामध्ये माझा शिलाई कामाचा बिझनेस आहे, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. ते सांभाळून मला ह्या सर्व गोष्टी मॅनेज करायच्या असतात, त्यामुळे कुठेतरी धावपळ जास्त होते आणि मग कंटाळा आला की आपला व्लॉग तसाच राहून जातो. पण चला, आता बरेच व्लॉग मी शूट करून ठेवलेले आहे, फक्त आता वेळेनुसार ते एडिट करून अपलोड झाले पाहिजे, फक्त त्यामागे एवढाच हेतू आहे. तर चला, आजचा जो काय व्लॉग आहे तो असणार आहे हळदी कुंकू आणि बोरनांचा. खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळीच उठून मी जी काही बेसिक तयारी असते क्लिनिंगची वगैरे, घरातली किंवा बाहेरची, पोर्चमधली सर्वच करून घेतली होती. गॅलरी वॉश वगैरे सर्व झालं होतं. त्यानंतर रामला सुद्धा उशिराच उठवलं होतं, जेणेकरून की मला तयारी आरामशीर करता येईल. आता जे काही डेकोरेशन वगैरे होतं ते सिम्पलच केलं होतं. रात्रीच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी पतंगसुद्धा बनवून ठेवलं होतं. जो काही बोरनांसाठी खाऊ वगैरे समोर ठेवायचा होता तो पण ठेवला. त्यानंतर वाण सामान जे काही द्यायचं होतं ते पण इथे आणून ठेवले. सुपारी, विड्याची पानं, तिळगुळ, त्यानंतर फुलं आणि उखाण्यांचा खेळ खेळणार आहोत, त्यासाठी मी ते चीटसुद्धा बनवून ठेवले आहेत. 30 ते 35 बनवले होते, जेणेकरून की सर्वांना सफिशियंट होतील. त्यानंतर वाण सामानामध्ये देण्यासाठी ते कंटेनर. आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं, एकदा मी तुळशी वॉकचा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर केला होता. त्यामध्ये वाण सामानामध्ये जे काही डबे आणले होते ते मी थोडेसेच आणले होते, पण नंतर डिसाईड केलं की कोणाला सांगायचं, कोणाला ठेवायचं, असं करून चला सर्वच जणांना सांगूयात. पण तरीसुद्धा त्यामध्ये बरेच जण राहिले आणि रुसवाफुगीसुद्धा खूप जास्त झाली, कारण की ऐनवेळी खूप धावपळ झाली. मग कोणाला इन्व्हिटेशन द्यावं, कोणाला नाही, हे मला काही लक्षात आलंच नाही. जसं बिल्डिंगमधली एक एक लेडीज मी पाहिलं तसं मला आठवायचं की ह्या राहिल्या, त्या राहिल्या, असं खूप सारं झालं. कारण की मी एक इन्व्हिटेशन कार्ड असं छोटंसं मोबाईलमध्ये बनवलेलं आणि तेच सर्वांना शेअर केलं होतं. सुरुवातीला काही कॉल करायला घेतले, पण नंतर म्हटलं की यामध्ये बराच वेळ जातोय, त्यामुळे ते स्किप केलं आणि फक्त इन्व्हिटेशन पाठवले होते. आणि बऱ्यापैकी सर्व लेडीज आल्या होत्या, फक्त एक दोघींना जमलं नाही काही कारणानिमित्त. तर असं सकाळीच रांगोळी वगैरे काढली. कशी झाली रांगोळी नक्की मला कमेंट करून सांगा. इथे रामचे जे काही दागिने आहेत हलव्याचे, त्यानंतर त्याचा ड्रेस वगैरे सर्व तयार करून घेतला आहे. आणि ज्या माझ्या शिवणकाम क्लासला माझ्याकडे असतात त्यांनीच हे बनवलेले आहेत आणि खूप सुंदर फिनिशिंग वगैरे बनवलेले आहे, तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. आणि खूप सुंदर हलव्याचे दागिने वगैरे बनवतात. त्यानंतर जे काही ताट वगैरे आहे पूजेचं ते सुद्धा त्यांनीच मला दिलं होतं आणि ते पण त्यांनी घरीच बनवलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि हा जो फेटा आहे तो सुद्धा त्यांनीच बनवला आहे. हे सर्व त्यांनी रामला घालण्यासाठी दिलं होतं, पण फेटा काही मी रामला घातला नव्हता, कारण की त्याच्या जी काही साईज आहे हेडची त्याच्यापेक्षा थोडासा मोठा होत होता, त्यामुळे ते राहीलच. आणि काय झालं, ज्यावेळेस बोरनान मी स्टार्ट केलं त्यावेळेस रामला दागिने घालायचे सुद्धा विसरले होते, इतकी माझ्या मागे धावपळ झाली होती. पण नंतर आठवल्यावरती वेळेवरती घातलं. तर पहा, हे सुंदर ताट जे आहे ते सुद्धा त्यांनीच बनवलेलं आहे. त्याच्या ऑर्डर वगैरे सुद्धा त्या घेतात. खूप सुंदर फिनिशिंग आणि डेकोरेशन, म्हणजे एकदम ताट जे आहे ना ते खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर हे सर्व तर आवडलं. इकडलं मी माझी तयारीसुद्धा अजून काही केली नव्हती आणि राम झोपलेला होता, तर म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर पटकन खीर बनवून घेते. आणि खीर बनवायचा माझा जास्तीचा काही प्लॅन नव्हता. म्हटलं संध्याकाळी 2 टायमिंगमध्ये मी लेडीजला बोलवलं होते. एक जो काही टायमिंग आहे तो 4 वाजता आणि त्यानंतर मग एक 7 वाजताचे 2 टायमिंगमध्ये ठेवले होते, म्हणजे मला आरामशीर सर्वांचं जे काही पाहुणचार म्हणू शकतो आपण हळदी कुंकाचा तो करता येईल अशा हेतूने. तर इथे 2 पोर्शनमध्ये मी जी काही खीर आहे ती काढून ठेवली. त्यानंतर प्लेट वगैरे सेपरेट करून ठेवले आणि जे काही स्पून होते ते रामचं सेरेलॅकसोबत जे स्पून येतात तेच मी ठेवले होते. सॉरी, नाचणी सत्वासोबत, कारण की खूप सारे नाचणी सत्व मी त्याला आणते आणि त्याच्यासोबत जे स्पून येतात तेच मी युटिलाइज केले होते, दुसरे काही एक्स्ट्राचे आणले नव्हते. तर खीर वगैरे तयार झाली आणि त्यानंतर मी सुद्धा आवरून घेतलं. तर ही जी साडी आहे ना, तर आपण लग्नाच्या वेळी जी काही एक्स्ट्राची साडी घेतो ना तीच ही आहे. याच्यावरचा ब्लाऊज थोडासा मला टाईट होत होता, त्यानंतर लूज वगैरे केला आणि तीच वेअर केलेली आहे. कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा. साधा सिंपल असा लुक केला. त्यानंतर मग रामला उठवलं, रामचं सुद्धा आवरून घेतलं. तसं तर मी 4चा टायमिंग दिला होता सर्वांना हळदी कुंकवाचा, पण कोणीही वेळेवरती आलं नाही. 3, 3:15 वाजल्यापासूनच मी आवरून बसले होते. माझं कसं आहे ना, मी वेळेच्या बाबतीत खूप जास्त पंक्च्युअल आहे, म्हणजे वेळेचं मला खूप जास्त महत्त्व आहे. कारण की जेव्हा पण तुम्ही एखादा बिझनेस रन करता, कोणतंही काम करता आणि लहान मुलांना सांभाळून ते जर काम करायचं असलं ना, तर तुम्हाला वेळेच्या बाबतीत खूप जास्त सावध राहावं लागतं. आता इथे माझे फोटोज काढून झाले, त्यानंतर डेकोरेशनचं सर्व शूट वगैरे झालं. घरातली सर्व जी काही क्लिनिंग आहे, इकडे तिकडे कागद वगैरे पडलेले ते सर्व जमा करून व्यवस्थित सर्व मी करून ठेवलं. त्यानंतर मग बायकांची येण्याचीच मी वाट बघत होते. 4 वाजले पण कोणीही वेळेवरती हजर झालं नाही. आणि राम ना थोडासा इरिटेट व्हायला लागला, कारण की त्याला खाऊ वगैरे मी व्यवस्थित घातलं होतं, पण जे काही डेकोरेशन मी छोटंसं केलं होतं खाली, त्याच्यामधल्या चॉकलेट्स खा, तिळगुळ खा, असं त्याचं चाललं होतं.
नंतर मग मुलं यायला लागल्यावरती थोडासा शांत झाला आणि इतकं जास्त घर भरल्यावानी आणि इतकं आनंददायी झालं होतं ना. असा कार्यक्रम करायचं म्हटलं ना, एकतर 2-3 दिवस आधीच तयारी असायला हवी, म्हणजे काही विसरत नाही. आणि रामला येताना ना असे बोरनांच्या वेळेस खूप सारे बिस्किट पुडे वगैरे असं बायका आणत असतात. आणि काय होतं माहिती का, जसे आपण असे गोड पदार्थ वगैरे आणतो ना आणि कुठे कार्यक्रमाला जातो ना, मुलांना आपण हटकवू शकत नाही गोड खाण्यापासून. आणि या संधीचा फायदा घेऊन खूप जास्त गोड खातात. आता पाहते ते कार्यक्रम चालू आहे तरीसुद्धा रामचं काम चालू आहे खाली तिळगुळ वगैरे खाणं. आणि लहान मुलं आल्यानंतर ना इतका जास्त कल्ला गोंधळ होतो आणि खूप जास्त करमतं ॲक्च्युली. लहान मुलांशिवाय ना कोणत्याही कार्यक्रमाला अजिबात शोभा नाही. आणि बोरनांचा कार्यक्रम म्हटला की लहान मुलं पाहिजेच. प्रत्येकासोबत एक एक जरी मुलगा म्हटलं ना, खूप जास्त मजा येते. काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही रेंटच्या घरामध्ये राहता ना त्यावेळेस जागा जी आहे ना ती लिमिटेड असते. त्यामुळे मी 30 बायकांचा अंदाज तर ठेवला होता. 30 ते 32 होतील असं माझं जे काही शेड्यूल होतं ते होतं. त्यानुसार मी 15 जणींना आधी आणि 15 जणींना नंतर असा टायमिंग जे काय आहे ते टाकलं होतं. ज्यावेळेस मी इन्व्हिटेशन कार्ड टाकलं त्यामध्ये टायमिंग टाकायचंच मी विसरले. त्यानंतर परत एडिट करून टायमिंग वगैरे टाकला. त्यामुळे काय झालं, थोडंसं 15 आधी 15 नंतर असं म्हटलं की जास्त गोंधळ होणार नाही, कारण की हॉल जो आहे ना त्यामध्येच हा कार्यक्रम मी ठेवला होता. आणि विंडोच्या बाजूलाच तिथे डेकोरेशन वगैरे केलं होतं, म्हटलं जेणेकरून सर्वांना व्यवस्थित बसता येईल. तरीसुद्धा व्यवस्थित झाला कार्यक्रम वगैरे, काही घाई गडबड झाली नाही. आता इथे रामचं बोरनान स्टार्ट झाले आणि रामची इतकी जास्त काळजी घेतात ना सर्वजण, मला खूप जास्त छान वाटतं. कधी कधी काय होतं, आपल्या घरच्यांचं प्रेम त्याला भेटत नाही, लांब असो किंवा इतर काही कारणं असो, पण अशी बाहेरची जी काही नाती असतात ना ती खूप गोड असतात. कधी कधी मी म्हणल, कधी मी बाहेर जाऊ, कोणाकडे जाऊ, कायमच रामचे लाड पुरवतात. रामला खाऊ वगैरे हे ते आपुलकीने विचारणार, किंवा मी बाहेर जरी दिसले कुठे जाताना तरीसुद्धा आवाज देऊन बोलवणार. असं ना खूप छान वाटतं. ही नाती जी आपण तयार करतो ना ती खूप सुंदर असतात आणि यांचं जे काही मिनिंग आहे ना ते शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान वाटतं मला. आता इथे रामचं जे काही बोरनान आहे ना ते चालू होतं आणि मुलांचं काय होतं, राम सारखाच उठायचा, त्यामुळे त्याच्या बाजूला जी काही मुलं बसली होती ना ती सारखे त्याला खाली बसवायची. आणि सर्वजण रामच्या ओळखीचे आहेत, राम सर्वांना ओळखतो आणि जेव्हा केव्हा ते घरी येतील की त्यावेळेस त्याला खूप छान वाटतं. आता इथे रामची मस्ती चालू होती, बाकी मुलांची पण मस्ती चालू होती. मुलांना बेडरूममध्ये पाठवलं जेणेकरून आम्हाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम व्यवस्थित इथे करता येईल. तर आता बोरनान झालं, आता इथे चालू होतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम. सुरुवातीला वाण सामानामध्ये देण्यासाठी ना मी झाडांची निवड केली होती, म्हणजे पिटोनियाचं झाड, जेणेकरून की ते छान दिसेल आणि त्याला फ्लावरिंगसुद्धा छान होईल. आणि एक दिवस आधीच आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, पण त्यांच्याकडे 10 ते 11च अवेलेबल होते, त्यामधील एक खराब होतं. तर म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट डेला तुम्ही आम्हाला जे काही प्लांट्स आहे ते व्यवस्थित द्या. तर 30 प्लांट मी त्यांना सांगितले होते. आणि दुसऱ्या दिवशी ते म्हटले की ठीक आहे, मी नर्सरीमधून आणून तुम्हाला देतो. म्हटलं 4पर्यंत पाहिजे, त्यावेळेपर्यंत तुम्ही द्या. आणि हो बोलले, ॲडव्हान्स वगैरे दिला. पण नेक्स्ट डेला गेल्यानंतर त्यांनी आणलेच नव्हते. इतकी जास्त माझी चिडचिड झाली होती, कारण की जर ऐनवेळी आपल्याला असं नियोजन बिघडलं ना खूप जास्त काही गडबड होते. एकतर आवरायला कोणी नसतं, एकटीनेच मी ही सर्व तयारी केली होती. थोड्या वेळ यांना थांबवून घेतला आणि त्यानंतर मग जी काही रांगोळीची कामं म्हणा, डेकोरेशनची किंवा इतर खाण्यापिण्याची जे काही कामं आहे ते आपल्याला स्वतःलाच करावं लागतात. खूप वेळ जातो आणि त्यामध्ये ती झाड भेटलं नव्हतं, त्यामुळे खूप जास्त मला वैताग आला होता. असं वाटलं होतं जे मी ठरवलं ते काहीच झालं नव्हतं. आणि कार्यक्रम कसं झालं, रविवारच्या दिवशी असल्यामुळे बऱ्याच बायकांनी ठेवलं होतं, कारण की 4 तारखेला रथसप्तमी होती आणि 2 ते 3 दिवसच राहत होते, त्यामुळे सर्वांचे कार्यक्रम आज होते. बऱ्यापैकी ते सर्वजण संध्याकाळीच ठेवतात 7 नंतर. पण काय होतं माहिती का, असं लवकर कार्यक्रम ठेवला ना फोटोज वगैरे व्यवस्थित काढणं होतं, मुलांची चिडचिड होत नाही, मुलं रागराग करत नाही आणि मग कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. त्यासाठी मी असं 4 वाजताच ठेवला होता. मागच्या वेळेस तर खूप लवकर ठेवलेला, आय थिंक 3-3:30 वाजता. त्यावेळेस माझं ओळखीचं कोणी जास्त नव्हतं, 5 ते 6 जणी मी ज्या सोसायटीमध्ये आधी राहायचे तिथल्याच ताईंना बोलवलेलं होतं. आता हळदी कुंकू वगैरे लावून झालं आणि आता मेन खेळत होतो म्हणजे उखाण्यांचा खेळ. तर चला सर्वांची उखाणे मी तुम्हाला ऐकवते. पोरांच्या राम पुढे हो, पुढे. हा आहे, घ्या श्री चुमी घ्या, मोठ्याने बोला बरं का. पदर लावते साधा, नितीन राव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. तुम्हाला काय गादी गादी बशी बशी कप कपात चहा, चहात पडली माशी. आणि महादेवरावांचं नाव घेते, शहाजी महाराज यांची वाशी. अरे वा वा, आता फुलाचं टाळ्या वाजवा सगळे. कोणाचं तयारी अजून? हा घ्या. माझं सासर, उदगीर माझं माहेर,
नरसिंह दिले मला सौभाग्याचं आहे. वा कसं काय जमत नाही बघा बरं जमलं आता. ननंद भाऊ जायचं होतं की नाही. गुळाची गोडी धनंजय रावांची आणि माझी राजराणीची जोडी. अरे वा वा. चला आपलं झालं. खाली पण गेलं गुलाबजाम करते खव्याचे, पांडुरंगाचं नाव घेते, वाण घेऊन सौभाग्याची. वा वा. पिंड महादेवाच्या पिंडीवर बैलाचे पान, विष्णुरावांचं नाव घेते, राखून सर्वांचा मान. रांगोळी काढते, सूर्य चंद्रगावला जोडा ना काहीतरी. काय पैठणीच्या साडीवर 5 जोडी मोरांची, सूर्यरावांचं नाव घेते, मी सून भालेरावांची. कोणच तयारी अजून कोण राहिले इकडे झालं तुम्ही राहिला मेघा ताई घ्या. नाव घेते, सौभाग्य माझे. स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे घ्या. घ्या घ्या थांबा सगळेजण कान देऊ नाही का. घ्या घ्या. मारुतीरावांचं नाव घेते, तुमचं भाऊ टाकते. अंगणी थोडं खुश लागले होते पाणी. आधी होते आई बाबांची टाळी, आता झाले विकास रावांची राणी. तुळशीचे वृंदावनासमोर रांगोळी, नाव घेते हळदीच्या वेळी. त्यामुळे तुमच्या मिस्टरांना आता व्हिडिओ पाठवणार मी म्हणून बघा तुम्हाला विसर. हा घ्या. नाही नाही परत घ्या नाव विसरलं मुदीच. हा कट घ्या. तुळशी कशी काढते रांगोळी, अशोकरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाची काढते रांगोळी, पुढे काढते रांगोळी, अशोकरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाची. सगळे सोपे. परत घ्या आता रिटेक एकदा. सौभाग्याची शोभा दामोदरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाची. बरं बघा बरं किती पटजट. गुलाबाची कळी, रावांचं नाव घेते, हळदी कुंकाच्या वेळी. वा वा वा. चला शरयूताई टाइम संपला तुम्ही काय करता. संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि मान, सोमनाथरावांचं नाव घेते, सोमनाथरावांमुळे आहे मला सौभाग्याचं मान. वा वा वा. तुमचं झाले ना घ्या एकदा चला. लाल मणी फोडले, काळे मणी जोडले, महेश रावांसाठी माहेरघर सोडले. अरे वा आता तुम्ही घ्या. आता सासरीच राहा काय. तुमचा व्हिडिओ घेते मी. अयो मला सवय तुम्हाला. साईबाबांच्या फोटोला हार घालते वाकून, राहुलरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. मी तर दोन नाव केले. हे बघा सप्तपदींच्या 7 पावलात भरला सुंदर अर्थ. शिवशंकर पती मिळाले, जीवन झाले कृतज्ञ. सर्वजणींना काही व्हिडिओमध्ये मला घेताच आलं नाही. बरेच जणी वेगवेगळ्या टायमिंगनुसार आले, त्यामुळे कधी कधी व्हिडिओ करायचं सुद्धा विसरले. मामा मामीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस आले होते, ते सुद्धा शूट करायचं राहिलं. त्यानंतर इतर खूप साऱ्या मैत्रिणी होत्या. तर असा होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम. खूप जास्त बिझी होतं त्या दिवशी, त्यामुळे नंतर मग काय झालं शिलाई काम बरंच राहिलं होतं, त्यामुळे व्हिडिओ काय येत नव्हते. तर असो कसा वाटला तुम्हाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि उखाण्यांचा खेळ मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.